22 पहिला सुटा सिद्धांत अतिरिक्त धावाने सुरू आहे. अतिरिक्त धाव 0 चेंडू 1 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगले क्षेत्ररक्षण तिथे एकच धाव संख्येत धाव संख्या 1 चेंडू 2 धावा बिनबाद. आता मात्र षटकार ठोकला 2 चेंडू 8 धावा. आता मात्र षटकार ठोकला. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला धडवला पण एका धावामध्ये समाधान. धाव संख्येत मात्र 9 3 चेंडू 9 धावा. चांगला चेंडू चांगला धडवला 6 धावांकरता धाव संख्येत 15 4 चेंडू 15 धावा. चांगला चेंडू चांगला धडवला 6 धावांकरता 4 चेंडू 15 धावा. कुठे गेलेला तू मागापासून? एक धाव संख्येत अशा प्रमाणे षटक पूर्ण होऊन धाव संख्येत 16. तर यापुढील सामना असणार आहे कलर क्रिएशन विरुद्ध पिनियल वॉरियर्स. दोन्ही संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी टॉप 2 मध्ये आहे. अरे बॉलर नवीन गोलंदाज आदित्य. चांगला चेंडू आणि चांगला समाचार चेंडू घेतलेला आकाश शेंडी षटकार ठेवलेला आहे. चांगला चेंडू धाव संख्येत 22 एक चेंडू 22 धावा. दुसऱ्या चेंडूचा मारा आदित्य आकाशच्या दिशेने. नो चेंडू नो +1 धाव संख्येत एक चेंडू 24 धावा. एक चेंडू 24 धावा. दुसरा चेंडू चांगला चेंडू वर्गपद्धती चेंडू चेंडू डॉट चेंडू 2 चेंडू 23 धावा 24 धावा. निर्धाव चेंडू डॉट चेंडू 3 चेंडू 24 धावा. रसगुल्ला टाईप बॉलिंग. चांगला चेंडू आणि षटकार धाव संख्येत 30. चांगला चेंडू 4 चेंडू 30 धावा बिनबाद. 4 चेंडू 30 धावा. शेवटच्या चेंडूचा मारा आदित्य. चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण एका धावामध्ये समाधान. अशा प्रमाणे 2 षटक पूर्ण होऊन धाव संख्या 31 बिनबाद. 2 षटक 31 बिनबाद. तर यापुढील सामना कलर क्रिएशन विरुद्ध पिनेल वॉरियर्स. दोन्ही संघाचा कर्णधार कुठे असेल तरी कलर क्रिएशन नाहीतर तुम्हाला 5-5 रनाची पेनल्टी भेटणार. नवीन गोलंदाज प्रथमेश. यापुढील सामना कलर क्रिएशन आणि पिनेल वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी टॉप 2 आहे. नाहीतर 5-5 रनाची पेनल्टी दोन्ही संघाला. अतिरिक्त 10 धाव संख्या 32.
चांगला चेंडू स्वतःचा फॉलो चेंडू पकडला पण एक धाव संकेत धाव संकेत आले 33 अंपायरांना मला वाटतं हेल्मेटची गरज आहे आणि काय पिनेल वॉरियर्स कुठे असतील त्याने नाही तर 5 रनाची पेनल्टी भेटून जाईल तुम्हाला यावर संपायच्या अगोदर जर तुम्ही नाव आले तर 5 रनाची पेनल्टी आहे नो चेंडू नो प्लस 1 धाव संकेत 35 एक चेंडू 35 हा नो चेंडू आणि नो प्लस 6 धाव संकेत बर धाव संकेत 42 एक चेंडू 35 हा नो चेंडू आणि नो एक चेंडू 42 9वी चालू आहे 9वी चालू आहे आणि ते 6 धाव संकेत बर धाव संकेत 48 दोन चेंडू आणि 48 धावा नो चेंडू नो प्लस 6 धाव संकेत बर धाव संकेत 55 दोन चेंडू 55 धावा अशा प्रकारे पुन्हा एकदा षटकार धाव संकेत बर धाव संकेत 61 अशा प्रकारे पुन्हा एकदा षट श्रेयस पुन्हा एकदा षटकार धाव संकेत बर धाव संकेत 67 पुन्हा एकदा षटकार पुन्हा एकदा षटकार अशा प्रमाणे बाळासाहेबांनी आपली हाफ सेंचुरी कंप्लीट केलेली आहे 14 चेंडू अशा प्रमाणे 3 षटक पूर्ण धाव संख्या 73 पुणे संघाने या नाणेफेकीचा काळ जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि अशा प्रमाणे 6 धाव संकेत बर धाव संकेत 79 धाव स्कोर झाले वाटतं 79 बघा 100 रन होतात की नाही आणि धाव संकेत बर धाव संकेत 80 तर MH05 GD 1242 ही गाडी कोणाची असणार त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावी MH05 GD 1242 औरा ही गाडी कोणाची आहे लवकरात लवकर काढून घ्यावी धाव संकेत बर धाव संकेत मात्र 4 चेंडू 82 धावा शेवटचा चेंडूचा मारा आणि अशा प्रमाणे आणि अशा प्रमाणे 84 धावांचा आव्हान दिलेला आहे वीस चेंडू 84 धावा 21च्या सरासरी तुम्हाला खेळायला लागणार आहे तर लवकरात लवकर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्या
तर लवकरात लवकर सामना चालू करावा. पंच संजय विश्वकर्मा. लवकरात लवकर सामना चालू करावा. स्ट्राईकला आहेत प्रथमेश, नॉन स्ट्राईकला आदित्य. चौऱ्याऐंशी धावांचा आणि 21च्या सरासरीने तुम्हाला खेळायला लागेल सामना विजय करायचा. चौऱ्याऐंशी 84. लवकरात लवकर सामना चालू करा, नाही तर 15 मिनिटांमध्ये जर तुमची इनिंग नाही संपली तर तुम्हाला 5 रनाची पेनल्टी आहे. 20 पिक्सल लॅप. जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कंप्लीट नाही केली तर तुम्हाला 5 रनाची पेनल्टी आहे. 20 पिक्स लॅप पूर्ण ऐकून घ्या. 20 पिक्स लॅप. जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग नाही कंप्लीट केली तर 5 रनाची पेनल्टी आहे. नंतर बघायला पेनल्टी का दिली वगैरे. श्रेयस, मिलिंद आणि संजय ज्यांनी 15 मिनिटांमध्ये यांची इनिंग कंप्लीट नाही केली 5 रनाची पेनल्टी आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडू. आदित्य स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला आदित्य. अतिरिक्त 10 धाव संकेत भर. धाव संकेत 1 चेंडू 1 धावा बिनबाद. चांगला चेंडू जेलबाद झालेला आहे. प्रथमेश मोठा गडी. प्रथमेश 4 प्रथमेश धाव बरोबर करण्यासाठी. चांगला चेंडू जेलबाद झालेला आहे. मैदान त्याला सुमित. अतिरिक्त 10 धाव संकेत बार. 2 चेंडू पूर्ण धाव संकेत दिला 2-1 गडी बाद. 2 चेंडू 2 धावा. चांगला चेंडू अनेक धाव संकेत बाद. 3 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. तीन चेंडू 3 धावा. चौथा चेंडूचा मारा. निर्धाव चेंडू डॉट चेंडू. अशा प्रमाणे 1 षटक पूर्ण होऊन धाव संख्या 3 बिनबाद. आदेश अतिरिक्त धाव संकेत भर. धाव संकेत दिले 4. आणि षटकार 1 चेंडू 10 धावा बिनबाद. 1 चेंडू 10 धावा आणि षटकार 1 चेंडू. डेड चेंडू 1 चेंडू. आता नाही बॉल टाकला. वॉर्निंग आहे कीपरला. 1 चेंडू 10 धावा 4 धावा. धाव संकेत भर. धाव संकेत 14. 1 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 14 धावा 4 धावा. निर्धाव चेंडू डॉट चेंडू. 3 चेंडू 14 धावा.
तीन चेंडू 14 धावा. आता माझा षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या दिला 4 चेंडू 20 धावा. 14 धावा. 4 चेंडू 20 धावा. आता माझा षटकार. अशा प्रमाणे 2 षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिला 20. तर यापुढे सामना असणार आहे पिनल वॉरियर्स यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. हे सामना झाल्यानंतर पिनल वॉरियर MH05 GD 1242 ऑरा ही गाडी कोणाची आहे तर लवकरात लवकर काढून घ्यावे. MH05 GD 1242 गाडी कुठे कोणाची आहे लवकरात लवकर काढून घ्यावे. गाडी टो करण्यात येणार. GD 1242 गाडी कुठे. नो चेंडू नो प्लस 6. गाडीतली टायरची हवा काढली तर सांगू नये. चष्मीला चष्मी. एक्सक्यूज मी. MH05 GD 1242 ऑरा गाडी कोणाची काढून घेणार. हा टायरची हवा काढायला चाललाय. 7-8 वेळा केला. नो चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर. धावसंख्येला 36. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्येत 37. चार धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाला 41. 6 चेंडू 43 धावांची गरज आहे. 6 चेंडू 43 धावा. आता मात्र धावसंख्या झाली आहे 47. 5 चेंडू 37 धावांची गरज. आता मात्र धावसंख्या बॉलरचं नाव सांगा. बॉलर नेम अमित. 5 चेंडू 37 धावांची गरज. आता मात्र 55. 3 चेंडू 29 धावांची गरज. अतिरिक्त धाव. 3 चेंडू 28 धावांची गरज. 3 चेंडू 28 धावा. आणि पिनल वॉरियर्स या संघाने सामना लगेच झाल्यावर क्षेत्ररक्षण लावावे.
आणि अशाप्रमाणे 2 चेंडू 28 धावांची गरज आहे. 2 चेंडू 28 धावा आणि अशाप्रमाणे final वाले जिंकले. अशाप्रमाणे सामना विजयी झालेला आहे 20 पिक्स स्लॅब. तर लवकरात लवकर फिनल वॉरियर्स यांनी आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. फिनल वॉरियर्स क्षेत्ररक्षण लवकर घ्यावे आणि